पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। या गौप्यस्फोटानं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव न घेता मॅडम कमिशनर या पुस्तकामधून बोरवणकर यांनी गंभीर आरोप केलेत। त्यामुळे माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे। माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर कोण आहेत, त्यांची देशासाठी कामगिरी काय आहे, बोरवणकर यांनी अजित पवार यांच्यावर काय आरोप केलेत, हेच या व्हिडिओत पाहणार आहोत। मीरा बोरवणकर या माजी पोलीस अधिकारी आहेत। बोरवणकर या महाराष्ट्र कॅडरच्या पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत। बोरवणकर 1981 साली IPS ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या। मीरा बोरवणकर लेडी सुपर कॉप म्हणूनही ओळखल्या जातात। मीरा बोरवणकर यांचे पती अभय बोरवणकर हे माजी ISA प्रशासकीय अधिकारी आहेत। मीरा बोरवणकर यांचे वडील ओमप्रकाश चड्डा हे ब्रिटिशांच्या काळात सीमा सुरक्षा दलात काम करायचे। वडिलांचे नोकरीचे ठिकाण फिजिल्का असल्यानं बोरवणकरांचे मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण तिथेच झालं। पुढचं शिक्षण वडिलांच्या बदलीच्या ठिकाणी म्हणजे जलंधर येथे झालं। IPS बनल्यानंतर त्यांची पोस्टिंग महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरात झाली, ज्यात मुंबईतील त्यांचा वाटा महत्त्वाचा राहिलाय। मुंबईतील माफिया राज संपवण्यात बोरवणकर यांचा मोठा वाटा आहे। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या तसंच छोटा राजन टोळीच्या अनेक सदस्यांना त्यांनी तुरुंगात पाठवलंय। 1994 मध्ये बोरवणकर यांनी जळगावमध्ये मोठी कामगिरी केली आहे। शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना वैश्य व्यवसायात ढकलण्याचं सेक्स रॅकेट त्यांनी उघडकीस आणलं। या कामगिरीनं बोरवणकर यांना मोठी प्रसिद्धी मिळाली। मुंबईच्या जेलमध्ये जेव्हा दहशतवादी याकूब मेमनला फासावर लटकावले, त्यावेळी मीरा बोरवणकर ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस होत्या। परदेशी पळून गेलेल्या अबू सालेमसह इतरही काही गुन्हेगारांना भारताकडे प्रत्यार्पण करून घेण्यात त्या यशस्वी झाल्या। मीरा जेव्हा तुरुंगात महानिरीक्षक होत्या, तेव्हा अजमल कसाब आणि याकूब मेमनला त्यांच्या निगराणीत फाशी देण्यात आली। दाऊदची बहीण हसीना पारकर ही देखील बोरवणकर यांना घाबरायची असं बोललं जातं। पोलीस विभागात त्यांची कठोर अशी ख्याती होती। तुरुंग महानिरीक्षक असताना त्यांनी संजय दत्तला थोडासाही दिलासा दिला नाही। मीरा बोरवणकर यांनी लिव्ज ऑफ लाईफ नावाचं इंग्रजी पुस्तक लिहिलं। हे पुस्तक पुण्यात विश्वकर्मा पब्लिकेशननं 9 सप्टेंबर 2017 रोजी प्रकाशित केलं। त्यानंतर आता 2023 साली मॅडम कमिशनर हे पुस्तक प्रकाशित झालंय। या पुस्तकात बोरवणकर यांनी धक्कादायक खुलासे केलेत। पुणे पोलीस आयुक्तपदी मीरा बोरवणकर असतानाचं हे प्रकरण आहे। 2010 मधील या प्रकरणाचा उल्लेख मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकात केलाय। येरवडा येथे पोलिसांची असलेली 3 एकर जमीन अजित पवारांनी एका खासगी बिल्डरला दिल्याचा आरोप बोरवणकर यांनी पुस्तकातून केलाय। पुस्तकात त्यांनी अजित पवार यांचं थेट नाव घेतलेलं नाहीये, परंतु जिल्ह्याचे मंत्री दादा असं त्यात म्हटलं आहे। या 3 एकर जागेवर पोलिसांचे कार्यालय होणार होतं असा दावा पुस्तकात करण्यात आलाय। येरवडा येथील पोलिसांची सरकारी जागा खासगी व्यक्तीला दिली तर आपल्या प्रतिमेस धक्का बसेल असं म्हणत आपण या व्यवहाराला विरोध केला होता, परंतु माझं ऐकलं गेलं नाही आणि विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हा व्यवहार पूर्ण करण्यात आला असा आरोप मीरा बोरवणकर यांनी केलाय। पुस्तकाच्या माध्यमातून हा खुलासा मीरा बोरवणकर यांनी केलाय। या पुस्तकाची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात त्या पालकमंत्र्याचं थेट नाव घेतलेलं नाहीये, पण बोरवणकरांचा रोख अजित पवारांच्या दिशेने असल्याचं दिसत आहे। कारण मीरा बोरवणकरांनी जुलै 2010 मध्ये पुणे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला। त्यावेळी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार होते। पुस्तकात मीरा बोरवणकर यांनी केलेल्या दाव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। दुसरीकडे अजित पवारांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपासंदर्भात अजून अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये। मात्र एका वृत्तसंस्थेशी बोलताना अजित पवार यांनी हे आरोप संपूर्णपणे फेटाळून लावलेत। जमिनीच्या लिलावात त्यांची कोणतीही भूमिका नसल्याचा दावा त्यांनी केलाय। तसंच लिलावाच्या निर्णयाला त्या काळात आपला कडाडून विरोध असल्याचंही अजित पवार यांनी नमूद केलंय।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.